अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरं यप्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांच हस्तचरणः श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं जय जय श्रीराधारमण जय जय नवलकिशोर जय गोपीचितचोर प्रभु जय जय माखन चोर भीमातीरनिवासाय पंढरपूरनिवासिनी पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरा सोपान भगवान ब्रह्म मुक्तख्या ब्रह्मचित्कला अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरं यप्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेला श्लोक श्रीमद भगवद्गीता या ग्रंथामधील 8व्या अध्यायातील 5व्या क्रमांकाचा श्लोक आज आपण या ठिकाणी प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळी कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला गीता सांगत होते. गीता ही तत्वज्ञान आहे. हे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपण आपलं व्यक्तिगत जीवन पारमार्थिक जीवन कशा पद्धतीने जगावंही सांगणारा धर्मग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता आणि शेवटी आपलं आयुष्य संपल्यानंतर आपण कसं मरावं हे सांगणारा धर्मग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत. त्यामधील जगावं कसं हे शिकवणारा धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता. या श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना अरे अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरं यप्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः. जो कोणी व्यक्ती अंतकाळीच्या वेळेला माझं स्मरण करील, माझं चिंतन करील, तो माझ्या गतीला प्राप्त होईल याच्यामध्ये येत किंचितही संशय नाही. पण अंतकाळी अंतसमयी त्याने माझं नाम मुखामध्ये घेणं अत्यंत गरजेचं आहे, आवश्यक आहे. की अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तो का म्हणे सुखा पार नाही. म्हणून अंतसमयी परमात्म्याचं नाम आपण आपल्या मुखामध्ये जर घेतलं तर त्याला भगवंताची गती प्राप्त होते, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय नाही. असो, आपण शब्दशः श्लोकाचा अर्थ पाहिला, परंतु वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे ज्या निमित्ताने प्रवचनरूपी सेवा ठेवण्यात आलेली आहे तिथला अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तर आपल्या सर्व मंडळींना ज्ञात आहे की या ठिकाणी कैलासवासी गभा देवबाई आबा औटी यांना आज आपल्यामधून जाऊन 10 दिवस पूर्ण झाले. त्यांचंही दशक्रिया विधीनिमित्त ठेवण्यात आलेली ही प्रवचनरूपी सेवा. त्यांच्या पाठीमागे त्यांचा परिवारही आहे. त्यांचा मुलगा सोनबा आबा औटी, मुली भामाबाई राजाराम मडके, सखुबाई बबन दातीर, ठकुबाई बबन दांडेकर आणि मालण हौसराव लबडे. ज्यावेळेस आपल्यामधला जीवात्मा निघून जात असतो, मग कुणाची आई असेल, कुणाची आजी असेल, कुणाची काकी असेल, कुणाची मावशी असेल, त्यावेळी परिवारावरती दुःखाचा डोंगर हा कोसळलेला असतो. परंतु हा विधीचा नियम आहे. आपण लाख जरी प्रयत्न केले की कुणाचं मरण चुकवायचं तर ती गोष्ट शक्य नाही. कारण की तो सूत्रधार जो आहे तो भगवंत आहे, आपल्या हातामध्ये काहीसुद्धा नाही. वास्तविकता जर विचार केला तर आपण आपल्या दोन्ही नेत्राने म्हणजे आपण आपल्या दोन्ही डोळ्याने जी काही समोर सृष्टी बघत आहोत, पाहत आहोत, या संपूर्ण सृष्टीमधली एकही गोष्ट अशी नाही की ती गोष्ट नाश पावणार नाही, ती गोष्ट मरणार नाही. मी स्वतः सांगत नाही, माऊली ज्ञानोबाराय सांगतात की उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उपजणं म्हणजे काय? उपजणं म्हणजे जन्माला येणं. उपजणं म्हणजे जन्माला येणं, जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं म्हणजे हे चक्र रहाट गाड्यासारखं सतत फिरत राहणार आहे. याच्यामध्ये आपला सुद्धा किती वेळा जन्म होतो, किती वेळा मृत्यू होतो. संत तत्व सांगून जातात की किती वेळा जन्म यावे, किती व्हावे भजित. परंतु याच्यामध्ये तुम्ही आम्ही हस्तक्षेप या ठिकाणी करू शकत नाही. म्हणून जोपर्यंत मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत भगवंताचं नामचिंतन, भगवंताचं चिंतन जीवनामध्ये आपण करणं गरजेचं आहे. परंतु गेल्यानंतर सुद्धा हे दशक्रिया विधी का केले पाहिजेत? कारण की समाजामध्ये जीवन जगत असताना आपण पाहतो की 2 प्रकारचे वर्ग पडतात. एक आहे आस्तिकवादी, दुसरा नास्तिकवादी. आस्तिक कुणाला म्हणावं? जो देवधर्म मातापिता भगवंताने निर्माण केलेली, भगवंताने उत्पन्न केलेली सृष्टी जाणतो, या गोष्टी मानतो, याला आस्तिक म्हणावं. याच्या उलट जो देवधर्म
प्रस्थापित या सर्व गोष्टींना जाणतही नाही आणि मानतही नाही त्यांना नास्तिक म्हणावं. आस्तिकवादी लोकांचे विचार ठीक आहेत, परंतु नास्तिकवादी लोक विचार करतात की जोपर्यंत आई वडील हे जिवंत आहेत तोपर्यंत त्यांचा व्यवस्थित सांभाळ करणं हे मुलाचं कर्तव्य आहे. पण त्यांनी देह ठेवल्यानंतर म्हणजे ते गेल्यानंतर सुद्धा का त्यांचा दशक्रियाविधी करावा, का वर्षश्राद्ध केलं पाहिजे, नाही केलं तर काय होतं, हे केलंच पाहिजे का उगीच रिकामा खर्च करावा, हे कुणाचे विचार आहेत? तर नास्तिकवादी लोकांचे. परंतु नाही केलं तर काय होतं, वास्तविकता जर विचार केला तर या ठिकाणी आई वडील गेल्यानंतर, आई असो किंवा वडील असो, त्यांनी देह ठेवल्यानंतर त्यांचे सर्व जे विधी आहेत, मग तो अंत्यविधी असेल, दशक्रिया विधी असेल, वर्षश्राद्ध, हे जे आहेत विधी, हे सर्व मुलांनी करणं हे मुलांचं काय आहे, कर्तव्य आहे, कर्तव्य कर्म आहे. वास्तविकतः त्या मातेचे किंवा आई वडिलांचे आपल्यावरती एवढे उपकार असतात की आपण लाख जरी प्रयत्न केला की या उपकारामधून उत्तीर्ण व्हायचं तर ती गोष्ट शक्य नाही. परंतु एक अंशतः का होईना उत्तीर्ण होण्याकरता हे सर्व विधी मुलाने व्यवस्थित केले पाहिजे. बरं, नाही विधी जर केले तर काय होतं, तर त्या ठिकाणी ही सर्व विधी जर व्यवस्थित नाही आपण केले तर खऱ्या अर्थाने पितृदोष हा लागल्या जातो. आज आपण कलियुगामध्ये जन्माला आलेले मानव आहोत, मनुष्य आहोत. आजही आपल्या घरामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा अडचणी येत असतात. अशा वेळी आपण एखादा जाणकारी व्यक्ती बघतो किंवा एखादी ब्राह्मण देवतेकडे जातो, आपल्या अडचणी सांगतो. त्यावेळी जिथं जिथं जातो आपण, जिथं जिथं माथा टेकवतो, आपल्या अडचणी सांगतो, आपले संकट सांगतो, त्यावेळी समोरची व्यक्ती आपल्याला सांगत असतात की खऱ्या अर्थाने तुमच्या कुळाला पितृदोष हा लागलेला आहे. परंतु खऱ्या अर्थाने पितृदोष का लागतो या गोष्टीचा विचार जीवनामध्ये आपण करत नाही. हे सर्व विधी जर आपल्याकडून व्यवस्थित झाले नाही तर खऱ्या अर्थाने पितृदोष हा आपल्या कुळाला लागत असतो आणि त्याचा त्रास आपल्या स्वतःला, आपल्या मुलांना किंवा आपल्या इथून पुढची जी पिढी आहे त्या पिढीला खऱ्या अर्थाने तो असणारा त्रास जो आहे तो उपभोगावा लागतो. हा त्रास होऊ नये अशी जर इच्छा असेल, असं जर आपल्याला वाटत असेल तर हे सर्व असणारे विधी हिंदू धर्मानुसार, हिंदू शास्त्रीय पद्धतीनुसार हे सर्व विधी जीवनामध्ये आपण व्यवस्थितरित्या पार पाडले पाहिजे. धर्मशास्त्रानुसार व्यक्ती गेल्यापासून त्याचे विधी चालू होतात. प्रथम विधी आहे अंत्यविधी. अंत्यविधी जो आहे तो त्या ठिकाणी प्राण गेल्यानंतर लगेच आपण करू शकत नाही. मनुष्याचा प्राण गेल्यानंतर आपला जो आत्मा आहे तो 17 तत्वा सोबत या ठिकाणी 17 तत्वामध्ये तो असणारा आपला आत्मा तो भगवंताच्या दूतासोबत स्वर्गामध्ये जाऊन पुन्हा पाठीमागे येत असतो. म्हणून पहिल्या 3.5 तास या ठिकाणी त्या देहाला अग्निदाग देता येत नाही, म्हणजे त्याचा अंत्यसंस्कार करता येत नाही. 4 घटकामध्ये तो असणारा आपला आत्मा तो स्वर्गाच्या द्वारामध्ये जातो आणि पुन्हा पाठीमागे येतो. तो कालावधी असतो 3.5 तासाचा, म्हणजे पहिले 3.5 तास आपण अंत्यविधी करू शकत नाही. परंतु जात असताना सुद्धा गरुड पुराणानुसार जर आपण पाहिलं, जर अभ्यास केला तर गरुड पुराणानुसार भगवंत गरुडाला सांगतात की माझ्यापर्यंत येत असताना या ठिकाणी त्या जीवात्म्याला त्या ठिकाणी 2 प्रकारचे मार्ग असतात आणि 2 प्रकारचे संस्कार असतात. आता ते असणारे 2 मार्ग कोणते? एक आहे देवमार्ग आणि दुसरा असणारा यममार्ग. आता यममार्ग म्हणजे काय आणि देवमार्ग म्हणजे काय? देवमार्ग जो आहे तो सुखप्रधान असतो आणि यममार्ग जो असतो तो भयप्रधान असतो. म्हणजे यममार्गाने जर गेले तर त्या ठिकाणी जीवात्म्याला ही भीती भोगावी लागते आणि देवमार्गाने जर आपला प्रवास असेल तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची भीती त्या ठिकाणी जीवात्म्याला वाटत नाही. हे 2 मार्ग असतात. दुसरे संस्कार आहे 2 प्रकारचे संस्कार. एक आहे प्रेतकर्म संस्कार आणि दुसरा म्हणजे पितृकर्म संस्कार. आता प्रेतकर्म संस्कार म्हणजे काय, पितृकर्म संस्कार म्हणजे काय? म्हणजे दशक्रिया विधीपर्यंत जे काही संस्कार केले जातात, 13व्यापर्यंत जे काही संस्कार, जे काही विधी केले जातात त्याला प्रेतकर्म संस्कार म्हणतात आणि 13व्या नंतर वर्षश्राद्धापर्यंत जे काही विधी केले जातात त्याला पितृकर्म संस्कार म्हणतात. सुरुवातीला ज्यावेळेस आपला देह त्या ठिकाणी पडला आणि आपल्या देहापासून 17 तत्वामध्ये आपला आत्मा हा बाजूला झाल्यानंतर आपण लगेच अंत्यसंस्कार करू शकत नाही. मी अगोदरही सांगितलं की 17 तत्वांचा जो देह आहे, जो आत्मा आहे तो या स्वर्गलोकामध्ये जाऊन पुन्हा पाठीमागे आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपली अंत्ययात्रा निघते. आपल्यालाही त्या अवस्थेमधून जायचंय, आपली कधीतरी निघणार आहे. अंत्ययात्रा ज्यावेळेस निघली जाते त्यावेळी घट धरला जातो. तर आपल्या देहाची म्हणजे गेलेल्या जीवात्म्याच्या देहाची जे 17 तत्व आहेत ते त्या गटासोबत चालत असतात.
प्रथम टप्पा असतो आपला विसाव्याचा ओटा. विसाव्याच्या ओट्यावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी तो असणारा घट धरलेला व्यक्ती आहे समोर असतो. त्या ठिकाणी विसाव्या घेतल्यानंतर विसाव्याच्या ठिकाणी आपण तांदूळ तर्पण करतो, तांदूळ तर्पित करतो. त्यावेळी त्या देहामधले जे आत्म्याचे 17 तत्व आहेत, तो 17 तत्वाचा अंश रूपाने आत्मा जो आहे तो त्या तांदळावरती विराजमान होतो, म्हणजे तांदळावरती बसतो. तिथून पुढचा टप्पा आपला आहे, त्या ठिकाणी आपण स्मशानभूमीमध्ये जाऊन पोहोचतो. तिथे ज्यावेळेस पाणी पाजलं जातं आणि घट घेऊन त्या ठिकाणी घट फिरून झाला त्यावेळी तो घट फोडला जातो. घट फोडण्यासाठी जो खडा वापरला जातो, आता काही काही भागामध्ये त्याला जीवखडा म्हणतात, काही काही भागामध्ये त्याला आश्मा म्हणतात. आता आपल्या भागामध्ये काय म्हणतात काही माहिती नाही, परंतु बऱ्याच ठिकाणी तो घट फोडलेला जो जीवखडा आहे किंवा आश्मा आहे, तो आश्मा काही काही ठिकाणी त्या ठिकाणी ठेवून दिला जातो. बाकीचे मंडळी घरी निघून येतात, परंतु असं न करता आपली चुकी या ठिकाणी होते. तो आश्मा, तो खडा त्या ठिकाणी न ठेवता आपण घरी घेऊन यायचा आणि घरी घेऊन आल्यानंतर तो एक लाल वस्त्रामध्ये बांधून आपल्या घराच्या बाहेर ठेवायचा आणि 10 दिवस पितृकर्मस्थानाने म्हणजे आपल्या अंगठ्यानी 10 दिवस त्या ठिकाणी त्या खड्याला पाणी पाजायचं, त्या खड्यावरती जल तर्पण करायचं. हे किती दिवस? 10 दिवस. हे सर्व असणारे अचूक असणारे विधी आपल्या हातून घडले पाहिजेत. 10 दिवस त्याला आपण जलतर्पण केले. पितृस्थान म्हणजे अंगठा, अंगठ्याने आपण जल त्या ठिकाणी अर्पण केलं. दशक्रियेच्या दिवशी, आता हा सुद्धा एक काय आहे? विधी आहे. हा दशक्रिया विधीच्या दिवशी सुद्धा ब्राह्मण देवता 3 प्रकारचे पिंड त्या ठिकाणी पाडले जातात. त्यामधलं पिंड जे आहे त्याला आपण लिंगपिंड म्हणतो. तर त्या लिंगपिंडासोबत हा जो आश्मा आहे की ज्याला 10 दिवस आपण जलतर्पण केलं, तो आश्मा त्या लिंगपिंडासोबत नदीमध्ये पाण्यामध्ये आपण काय करायचा? प्रवाहित करायचा. 10 दिवस जे 17 तत्वाचा आत्मा आहे त्या देहाचा, त्या ठिकाणी तो आपल्या परिवाराला पाहू शकतो. किती दिवस तो आपल्यामध्ये असतो? 10 दिवस आपल्यामध्ये असतो. इथून पुढे त्याचा पुढचा प्रवास त्या ठिकाणी चालू होतो. आता 13व्या दिवसापर्यंत म्हणजे 13व्याचं अन्नसुद्धा तो जीवात्मा त्या ठिकाणी जेवतो. 17 तत्वाचा जो 13व्याचं अन्न जेवल्यानंतर त्याचा पुढचा प्रवास चालू होतो. आता आपल्याला व्यक्ती गेल्यापासून त्याचा स्वर्गापर्यंत जाण्याचा कालावधी किती असतो आणि त्याचा प्रवास कशा पद्धतीने असतो ते खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायचं आहे. 13व्याचं अन्न जेवल्यानंतर हे 17 तत्वांचा देह जो आहे, हे 17 तत्व भगवंताच्या दूतासोबत चालत असताना त्या ठिकाणी त्यांचा पुढचा प्रवास सुरू होत असताना 13व्याचं अन्न जेवला. पुढचा प्रवास चालू झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याला वैतरणी नावाची नदी त्या ठिकाणी लागते. पहिले 13 दिवस आणि वैतरणी नावाच्या नदीजवळ जात असताना त्याला 28 दिवस लागतात. पहिले 13 अधिक 28 बरोबर किती दिवस झाले? 41 दिवस झाले. 41 दिवस झाल्यानंतर वैतरणी नावाच्या नदीच्या काठावरती तो जीवात्मा जाऊन पोहोचतो. आता त्या जीवात्म्याला वैतरणी नावाची नदी पार करायची, पण ऐका, त्या वैतरणी नावाच्या नदीमध्ये काय पाणी असतं का हो? पाणी असतं नाही. काय असतं मग? त्या वैतरणी नावाच्या नदीमध्ये भागवतामध्ये अतिशय सुंदर वर्णन त्याचं आलं. या वैतरणी नावाच्या नदीमध्ये 28 नरकाची घाण वाहत असते. किती नरकाची? 28 नरकाची घाण वाहते. त्या 28 नरकाच्या घाणीने भरलेली जी काही वैतरणी नावाची नदी आहे, ती वैतरणी नावाची नदी आपल्याला पार करायची असते. पण ऐका, ज्याने जीवनामध्ये चांगलं कर्म केलं, ज्याने जीवनामध्ये दुसऱ्याचं कधीही वाईट केलं नाही, म्हणजे जो चांगला राहिला, ज्याने जीवनामध्ये परमार्थ केला, ज्याने जीवनामध्ये गोदान केलं, गोदान म्हणजे दुसऱ्याला गाईचं दान केलं, अशा व्यक्तीला त्या वैतरणी नावाच्या नदीमध्ये कामधेनू नावाची एक काय असते? गाय असते. ती कामधेनू नावाची गाय त्या चांगल्या व्यक्तीला मदत करते, म्हणजे ती वैतरणी नावाची नदी पार करण्यासाठी काय करते? मदत करते. म्हणून आजही प्रथा आहे की आपण दशक्रियेच्या दिवशी ब्राह्मण देवतेला एक गोमाता अर्पण करत असतो. म्हणजे काय करतो? दान देतो. का दान देतो? का दान देतो याचं कारण असं आहे की त्याचा पुढचा जो प्रवास आहे हा त्याचा काय झाला पाहिजे? सोपा झाला पाहिजे. या गोमातेने त्याला मदत केली पाहिजे, म्हणून आपण ब्राह्मण देवतेला गोमातेचं काय करतो? दान करतो. परंतु जिवंत असताना आपण गोमाता दान केली पाहिजे. जिवंत असताना चांगलं कर्म केलं पाहिजे. त्यांनाही त्या ठिकाणी कामधेनू नावाची गाय काय करते? सहाय्य करते, मदत त्या ठिकाणी करत असते. पण ज्याने जीवनामध्ये कधी कुणाचं चांगलं होईल असं चिंतन केलं नाही, जीवनामध्ये पाप केलं, जीवनामध्ये परमार्थ कधी केला नाही, अशा व्यक्तीला त्या 28 नरकाची घाण ज्या नदीमध्ये वाहते, त्या वैतरणी नावाच्या नदीमध्ये त्याला बुडत 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 पुढे जावं लागतं. तर ती नदी पार करत असताना, नदी पार करण्यासाठी त्याला 59 दिवस लागतात. किती?
59 दिवस त्या ठिकाणी लागतात. पहिले 41 अधिक 59 बरोबर किती दिवस झाले? 100 दिवस झाले. 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याने वैतरणी नावाची नदी पार केली. आता त्याला स्वर्गापर्यंत जायचंय. तर स्वर्गापर्यंत जात असताना त्याला 264 दिवस लागतात. कुठून? वैतरणी नावाच्या नदीपासून. पहिले 100 अधिक 264 बरोबर किती दिवस झाले? 364. तर ऐका, 364 दिवस झाल्यानंतर तो 17 तत्वाचा जो जीवात्मा आहे तो भगवंताच्या दूतासोबत म्हणजे वर्षश्राद्धाच्या आदल्या दिवशी 364व्या दिवशी त्या ठिकाणी त्याचा मुक्काम चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये असतो. कुठे? चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये. त्या चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये चित्रगुप्ताच्या नगरीचा जर विचार केला तर त्या ठिकाणी कर्म नावाचं एक काउंटर असतं. त्या कर्म काउंटरवरती आपली फाईल म्हणजे त्या जीवात्म्याची फाईल जमा असते. तर त्या ठिकाणी आपला जन्म झाल्यापासून मरेपर्यंत आपण किती चांगले कामं केली, किती चांगले कर्म केली ते एका बाजूला, आणि जन्म झाल्यापासून मरेपर्यंत म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत आपण किती वाईट कामं केली ते एका बाजूला. ही कर्म काउंटरवरती ती फाईल त्या ठिकाणी भरली जाते आणि ती फाईल कर्म काउंटरवरती जी आहे जमा ती घेतली जाते आणि चित्रगुप्ताची सही शिक्का त्या फाईलवरती घेतला जातो. तो सही शिक्का भगवंताचे दूत त्या फाईलवरती घेतात. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 365व्या दिवशी मनुष्याचं येतं ते प्रथम वर्षश्राद्ध. तर त्या ठिकाणी 365व्या दिवशी म्हणजे आपल्या प्रथम वर्षश्राद्धाच्या दिवशी आता ती फाईलही आपल्या हातामध्ये आहे, म्हणजे जीवात्म्याच्या नाही, चित्रगुप्ताच्याही नाही. ती फाईल त्या ठिकाणी भगवंताच्या 2 दूतांच्या हातामध्ये आहे. 17 तत्वांचा तो जीवात्मा त्या दूतासोबत धर्मराजाच्या नगरीपर्यंत जाऊन पोहोचतो. धर्मराजाच्या नगरीच्या बाहेर धर्मध्वज नावाचं एक द्वाररक्षक आहे. ती फाईल धर्मध्वजाच्या हातामध्ये दिली जाते. ती फाईल तपासून आता या जीवात्म्याला कुठल्या दरवाजाने आतमध्ये सोडायचं ही धर्मध्वज ठरवतो आणि एका दरवाजामधून आपल्याला आत सोडलं जातं. आता आतमध्ये म्हणजे धर्मराजाच्या नगरीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे? त्या ठिकाणी उंच असणारं सुवर्ण म्हणजे सोन्याचं सिंहासन आहे. सुवर्ण सिंहासनावरती धर्मराज बसलेले आहेत आणि अष्टप्रधान मंडळ म्हणजे भगवंताचं अष्टप्रधान मंडळ त्या ठिकाणी विराजमान आहे, उपस्थित आहे. सगळ्यात अगोदर ती चित्रगुप्ताद्वारे जी सही शिक्का दिलेली फाईल जी आहे ती अगोदर भगवंताच्या अष्टप्रधान मंडळाच्या हातामध्ये पडली जाते, दिल्या जाते. ती सर्वजण ती फाईल चेक करतात. आता ती असणारी फाईल धर्मध्वजाच्या नाही तर धर्मराजाच्या हातामध्ये दिली जाते. धर्मराज ती फाईल तपासतात आणि त्या ठिकाणी आपल्या जीवात्म्याचे प्रत्येकाच्या जीवात्म्याची 5 साक्षीदार त्या ठिकाणी बोलून घेतले जातात. किती साक्षीदार? 5. त्या साक्षीदारांची साक्ष घेतल्याशिवाय आपल्या देहाचा निकाल लागत नाही. आता ते साक्षीदार जे 5 साक्षीदार आहेत ते साक्षीदार कुठले कुठले आहेत? पहिला साक्षीदार आहे तो म्हणजे प्रकृती. प्रकृती म्हणजे भगवंताची अंश. आता आपला प्रत्येकाचा देह म्हणजे भगवंताचा काय आहे? अंश आहे. प्रकृती म्हणजे भगवंत आहे. तर त्या ठिकाणी पहिली साक्ष त्या प्रकृतीची घेतली जाते. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्या प्रकृतीने आपली साथ कधी सोडली नाही. एक क्षणसुद्धा त्या प्रकृती आपल्यापासून वेगळी झाली नाही. ज्या दिवशी प्रकृतीने आपली साथ सोडली त्या दिवशी घरातल्यांनी सांगून टाकलं की हा व्यक्ती आमच्यामध्ये राहिला नाही, म्हणजे त्या दिवशी आपण मृत घोषित केलं घरच्यांनी. सांगण्याचं तात्पर्य पहिला साक्षीदार आहे ती म्हणजे प्रकृती. प्रकृतीची साक्ष घेतली. दुसरा साक्षीदार आहे ज्या धरणी मातेवरती आज आपण बसलो ती काळी आई, ही धरणी माता दुसरा साक्षीदार. कदाचित लक्षपूर्वक ऐका, जर आपण घराचा दरवाजा लावून जर एखादं वाईट कृत्य केलं तर आपण समाजाच्या नजरेमधून चुकू शकतो, आईवडिलांच्या नजरेमधून चुकू शकतो, परंतु धरणी मातेच्या नजरेमधून आपण चुकू शकत नाही. कारण की तिला सोडून आपण कुठलंही चांगलं वाईट कर्म करू शकत नाही. सर्व गोष्टी ही धरणी माता 24 तास या धरणी मातेची आपल्यावरती काय असते? नजर असते. म्हणून दुसरी साक्ष घेतली जाते ती म्हणजे धरणी मातेची. तिसरी साक्ष घेतली जाते ती सूर्य भगवंताची. जो सूर्य भगवंत आपण आकाशामध्ये बघतो, जो सूर्य मावळतोही आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा उगवतो, म्हणजे त्या ठिकाणी तिसरा साक्षीदार कोण आहे? सूर्य भगवंत. चौथा साक्षीदार आहे चंद्रदेवता, म्हणजे दिवसा नाही रात्री जरी आपण एखादं वाईट कर्म केलं, रात्री आपण चोरी केली तरी कुणाचं लक्ष असतं आपल्यावरती? चंद्रदेवताचं. कुणाचं?
दिवसा हे सूर्य भगवंताचं असतं आणि रात्री चंद्रदेवताचं असतं. म्हणून चौथा साक्षीदार आहे चंद्र भगवंत आणि आपल्या प्रत्येकाचे 5वे साक्षीदार आहेत ते म्हणजे गणेश भगवंत. आपण ज्यांना म्हणतो की सकळ मंगळविधी श्री गणेशाचे नामाधी किंवा सर्व देवतामध्ये 33 कोटी देवतामध्ये अग्रपूजेचं स्थान ज्यांना दिलं जातं अशी देवता म्हणजे कोण आहेत तर गणेश भगवंत आहेत. 5वे साक्षीदार आहेत गणेश भगवंत. या 5ही जणांची साक्ष त्या ठिकाणी घेतली जाते आणि नंतर आपल्या कर्माचा काय केला जातो हिशोब केला जातो. तो हिशोब जो आहे तो हिशोब 1 वर्षामध्ये म्हणजे प्रथम वर्ष श्राद्धाच्या दिवशी तो केला जातो. पुन्हा भगवंत वायुदेवतेला त्या ठिकाणी बोलून घेतात. धर्मराजे वायुदेवतेला बोलून घेतात आणि या 17 तत्वाचा देह प्रथम वर्ष श्राद्धाच्या दिवशी म्हणजे त्या ठिकाणी पुन्हा या मृत्यूलोकामध्ये पाठवला जातो. मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर तो आपल्या कुटुंबाला पाहतो. हे शेवटचं बघणं असतं. आपल्या संपूर्ण कुटुंबाला पाहतो आणि भरभरून त्या ठिकाणी आशीर्वाद देतो. ज्यावेळेस तो भरभरून आपल्या कुळाला आशीर्वाद देतो त्यावेळी पितृदोष लागत नाही आणि तिथून पुढे त्याचा पुढचा प्रवास चालूच होतो. आता हे जे 17 तत्व आहेत जे भगवंताच्या किंवा वायुदेवतासोबत पुन्हा या मृत्यूलोकामध्ये पाठवले तर या मृत्यूलोकामध्ये जे काही पुण्य एकत्रित या ठिकाणी या जीवात्म्याच्या नावे झालं हे सर्व पुण्य तो जीवात्मा ठिकाणी घेऊन जातो आणि या 17 तत्वाच्या जीवात्म्याचे पुन्हा 3 भाग केले जातात. पहिला भाग जो आहे तो प्रकृती स्वतःमध्ये सामावून घेते म्हणजे भगवंताचा अंश आहे भगवंत स्वतःमध्ये सामावून घेतात. दुसरा जो अंश आहे दुसरा जो भाग आहे तो पितृलोकामध्ये जमा केला जातो आणि तिसरा जो भाग आहे तर तिसरा टप्पा म्हणजे आपण केलेल्या कर्माधर्मानुसार आपण पुढचा जन्म घेण्यासाठी प्रवृत्त होतो. परंतु खऱ्या अर्थाने पितृदोष लागू नये असं जर वाटत असेल तर हे सर्व विधी आपण व्यवस्थित केले पाहिजेत. परंतु पितृलोक म्हणजे तरी काय तर आपल्या इथून पाठीमागचं जे काही कुळ आहे या कुळाचे 3 भाग त्यामधला मधला टप्पा जो आहे मधला टप्पा म्हणजे आपलं काय आहे पितृलोक आहे. तिसरा टप्पा जो आहे तो आपण केलेल्या कर्मधर्मानुसार पुढच्या प्रवासाला निघतो. परंतु या ठिकाणी ज्यावेळेस आपण पितरवाड्याच्या किंवा पितरपाठाच्या महिन्यामध्ये आपण पितर जेव घालतो ना त्यावेळी त्या पितृलोकामधला मधला टप्पा मधला अंश जो त्या पितृलोकामध्ये आहे तो आपल्या घरी जेवण करण्यासाठी येत असतो. ज्यावेळेस त्याचा आत्मा तृप्त होतो त्यावेळी तो आपल्या कुटुंबाला आपल्या पाठीमागे राहिलेले जे कुळ आहे त्याला भरभरून आशीर्वाद देतो. अशा वेळी पितृदोष लागत नाही. आणि दुसरंही कारण सांगतात की या ठिकाणी पितृदोष लागू नये हे जर वाटत असेल तर आपण आपल्या कुलदेवतेचं दर्शन घेतलं पाहिजे. आणि मुख्य पितर जर आपण आपला पाहिलं तर मुख्य पितर म्हणजे कोण आहे ब्रह्मदेव आहे. खऱ्या अर्थाने आपली कुलदेवी असेल कुलदेवता असेल त्यांचं दर्शन जीवनामध्ये 1 वर्षामधून एकदा का होईना आपण घेतलं पाहिजे. परंतु ही आपण देह ठेवल्यानंतर हे आपल्या मुलाने केली जाणारे विधी आहेत. परंतु महत्त्वाचं काय आहे जोपर्यंत आपण जिवंत आहोत ना तोपर्यंत आपण योग्य रीतीने जगलं पाहिजे. आपण भगवंताचं नामचिंतन केले पाहिजे. आता चालू आहे त्या युगाचं नाव काय आहे कलियुग. कलियुगामध्ये जगणं ही एवढं सोपं नाही किंवा या कलियुगामध्ये जर तरुण जायचं असेल तर एक साधन सांगतात की कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये तरुण जायचं असेल भगवंताला प्राप्त करून घ्यायचं असेल तर भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. आत्ता दशक्रिया विधी होत आहेत आत्ता वर्षश्राद्ध होतात. आपले सुद्धा दशक्रिया होतील वर्षश्राद्ध होतील याची गॅरंटी देऊ शकत नाही. कारण की आत्ताचं युग आता हल्लीचे मुलं जे आहेत हे फार विचित्र आहेत. आत्ताचा काळसुद्धा वेगळा आहे. मग आपण गेल्यानंतर आपल्या मुलांनी आपल्याला काहीतरी पुण्य पाठवलं पाहिजे याची आशा ठेवायची नाही. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपण भगवंताचं नामचिंतन करायचं. पर ते नामचिंतन करत असताना सुद्धा ते नाव आपण भगवंताचं आज घेऊ परमार्थ आज करू उद्या करू असं म्हणून चालतं का असं चालत नाही.